उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये भाषणावेळी बोलताना जोरदार टोले लगावले। त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता निशाणा साधला। आता एवढं प्रचंड दैदिप्यमान यश निवडणुकीमध्ये मिळालं की खऱ्या अर्थाने विरोधकांना काय करावं काय करू नये हेही सुचत नाही। आणि म्हणून त्यांना एक तोंड लपवायला एक खांब मिळाला, ईव्हीएम। आता जिंकता येईना म्हणतो ना आपण, नाचता येईना अंगण वाकडं, तसं जिंकता येईना ईव्हीएम वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे। ईव्हीएम घोटाळा झालेला नाही तर आम्हाला माहित असता अंदाज, तर आम्ही म्हणजे तुम्ही सांगताय की सत्ताधाऱ्यांना देखील अंदाज नव्हता। म्हणजे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे, लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या भावाने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय, लाडक्या ज्येष्ठांनी आम्हाला मतदान केलंय, त्यामुळे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। जनतेच्या न्यायालयात गेले, तिथेही जनतेने त्यांना हरवलं आणि लँडस्लाइड विक्ट्री जी आहे ती केली आणि जनतेने उरली सुरली पण बिनपाण्याने केली। वैयक्तिक मी कुणाच्याबद्दल बोलत नाहीये। आणि म्हणून आज आमच्या विरोधकांची अवस्था काय ते इथं नाही, खाली लागू होते। विरोधी पक्षनेता इथे आपल्या बरोबर आहेत। जाऊ द्या, विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा मी काढत नाही। काल या सभागृहात पाहुणे कलाकार येऊन गेले। मीडिया समोर रडगाणं गाण्यापेक्षा खरं म्हणजे सभागृहामध्ये येऊन बोललं पाहिजे, सभागृहामध्ये येऊन बाजू मांडली पाहिजे असं मला वाटतं। परंतु काही लोक फक्त पार्ट टाइम म्हणून या सभागृहाचा वापर करतात। मी जास्ती काही बोलत नाही, कारण मला टीका करण्याची सवय नाही। शेवटी मी आतापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये आयुष्यामध्ये मी कधी कमरेखालची टीका केली नाही। कधी मी म्हणजे मनाला वाईट वाटेल अशा प्रकारची टीका केली नाही। खोटं बोला पण रेटून बोला। बंद सम्राट घरात होते आणि फेसबुक लाईव्ह जोरात होते। त्यांच्या काळात हा महाराष्ट्र जणू समाधानानं जगणं विसरला होता। कुणी वैयक्तिक याच्यामध्ये घेऊ नये। आम्ही सगळे निर्बंध उठवले, सरकार आल्या आल्या। पहिले तर सणांवरचा निर्बंध उठवला, मला वाटलं त्यावेळेस गोविंदा होता, आणि गणपती नवरात्री सगळं आणि जनतेला मोकळा श्वास घेऊ दिला। इथे आमचे मित्र प्रवीण भाऊ दरेकरांनी पेन ड्राईव्हचं काहीतरी बोलले का तुम्ही? पेन ड्राईव्हचा गौप्यस्फोट केला। मला आणि देवेंद्रजींना अडकवून जेलमध्ये टाकण्याची कारस्थानं कशी शिजत होती हे त्यांनी उघड केलं। त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील कोणीतरी गेलं पुष्पगुच्छ घेऊन। म्हणजे एवढी टोकाची टीका निवडणुकीच्या दरम्यान किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर एवढी टोकाची टीका करून आरोप करून, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, एक सगळे किती लोकांचे नंबर याचा पण होता। प्रवीण दरेकर, देवेंद्रजी आणि प्रसाद लाड यांचे नंबर तयार होते आणि नावं तयार होती आणि किती भयंकर वागलात। आणि म्हणून फडणवीसांना देखील देवेंद्रजींना आत टाकण्यासाठी देखील कारस्थानं शिजवली। काही लोक म्हणाले बर्फाच्या लादीवर टाकून मारू, काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी करू, लाडक्या भावाची इन्क्वायरी करू आणि सरकार आल्या आल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकू। मी तर सांगितलं, लाडक्या बहिणींसाठी एकदा काही 100 वेळा एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार आहे। पण तुम्हाला मी हेही सांगितलं त्यावेळेस, लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या बाजूनेच उभ्या राहतील, सावत्र भावांना त्यांची जागा दाखवतील हे मी सांगितलं होतं तेव्हा, आणि सावत्र भावांना जागा दाखवली।